ते जे नरेटिव्ह हा शब्द आणल्याने तो हाच नरेटिव्ह आहे। एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता। एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता, आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती। पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की ज्याच्यात पेपर फुटले, तर हे खोटं नरेटिव्ह म्हणतात, ते यालाच म्हणतात। आता लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी पुढे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्टमध्येच करू। पुणे विद्येचं माहेरघर आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्सचं प्रमाण एवढं वाढलं आहे, पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल, यावर कोणतेही उपाय केले जात नाही आहे। पूर्ण राज्यातून मुलं ही शिकण्यासाठी फक्त पुण्यात येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने जात आहे, कारण का पब आणि ड्रग्स ही संस्कृती आता पुण्यात सुरू झाली आहे। याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत। पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच आहोत, परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे। त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल, कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं। हे ड्रग्ज येतात कुठून? मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एकाच कोर्टवरती हे ड्रग्ज सापडले जातात। माझ्या कानावर असं आलंय, त्याची सत्यता अजून पटवून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत, पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो। तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून? काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का? मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करतायत का? त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत? तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करतंय का? यांचे जे काही कारभारी आहेत, अधिकारी आहेत, ते तिकडे पाहतायत का? अशा अनेक गोष्टी आहेत। पण हे जे काय ड्रग्सचं प्रकरण आहे, मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी, कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी गोष्ट आहे ड्रग्ज। त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खणून काढला पाहिजे। मग त्यांचे कोणी सगळे सोयरे असतील, कोणाचे सगळे सोयरे असू द्या। मध्ये ते नाव कुठलं गाजलं होतं, ललित पाटील। पुढे काय झालं? खरं खोटं आलं पाहिजे बाहेर। तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकच आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू। पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्सचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तरं नको आहेत। ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळं खडून काढा। प्रकरणामध्ये जे परीक्षेचे पेपर लीक झाले त्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत। दलालांचं मोठं रॅकेट। व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे? व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला, सगळ्यात मोठी कोणाची आहे? होना चाहिए, बिल्कुल होनी चाहिए एक्शन। आणि असे अधिकारी जागेवर राहता कामा नये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।